मध्ये आपलं होणार आहे. आणि अजून एक गोष्ट याच्यात अशी करायची तुम्हाला, की क्लास झाल्यानंतर किंवा दिवसभरातून 1-1.5 तासापर्यंत तुम्हाला याची प्रॅक्टिस करायची आहे. आणि आपण आता हा जो काही कोर्स करीत आहोत, म्हणजे मोस्टली 2 टाईपचे कोर्स असणार. ओके. एक तर असतो की तुम्ही बेसिक कम्प्युटरचा कोर्स केला, ज्यामध्ये MSc-IT असेल, इतर एखादा बेसिकचा कोर्स तुमचा असू शकेल. ओके. सो तिथे आपण लिटरसीसाठीचा कोर्स असतो तो मोस्टली, की तुम्ही त्या विशिष्ट क्षेत्रामधली साक्षरता यायला हवी त्याच्यासाठीचा तो कोर्स आहे. आता हा जो काही कोर्स आहे हा प्रोफेशनल कोर्स म्हणून तुम्ही ट्रीट करा. वी आर प्रोफेशनल्स नाव. आणि प्रोफेशनल्सचे काही लक्षणं असतात. ओके. की जे काही एखादं काम समजा हातात घेतलं प्रोफेशनल, फॉर एक्झाम्पल आता आपण बॅचचं काम घेतलं. ओके. सो ह्या बॅचमधून काही ना काहीतरी हाती लागलं पाहिजे, ही प्रोफेशनलची जबाबदारी असते. मग आता ते हाती लागण्यासाठी पहिलं तर आहे आपल्याला प्रॅक्टिस करावी लागेल. आफ्टर बॅच, बिफोर बॅच, जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा. सेकंड थिंग, जेव्हा बॅच चालू असते ना, तेव्हा काही ना काहीतरी तुम्हाला नोट डाऊन करून ठेवावं लागेल, की काही कमांड्स असतील. तुम्हाला ज्या ज्या गोष्टी गरजेच्या वाटतात, अकॉर्डिंग टू यू तुम्हाला त्या गोष्टी नोट डाऊन कराव्या लागतील. बघितलं असेल की मोठमोठ्या मीटिंग्समध्ये सुद्धा खूप स्मार्ट लोक असतात. त्यांना अगदी खूप लेंदी गोष्टी सुद्धा लक्षात राहण्याची क्षमता असते. बट स्टील ते तुम्हाला नोटपॅड, पेन घेऊन दिसतील किंवा मोबाईलवर नोटिंग करताना दिसतील. सो ते त्यांचं लक्षण आहे. आणि आपल्याला पण त्यांच्यासारखं थोडंसं राहावं लागेल. देन आफ्टर आपल्याला याच्यामधले जे हाय लेवलचे जॉब्स आहेत त्याच्यासाठी परसू करता येईल. तो अँड आणि ऑर याच्या पुढचा टॉपिक आपण कंटिन्यू करू. त्या टॉपिकवर व्यवस्थित लक्ष द्या. हा टॉपिक इज नेस्टेड इफ. नेस्टेड इफ हा काय असा वेगळा वेगळा म्हणून टॉपिक नाहीये. हा काय एकदा आपण याच्यात पीपीटी मध्ये बघूया. ओके. सो नेस्टेड इफचा हा एक प्रोग्राम आहे आपल्या समोर. ठीक आहे. सो साधारण याच्यासाठी आपण जर्नी टू सक्सेस हा टॉपिक सिलेक्ट केला. ठीक आहे. तर सक्सेस मिळवण्यासाठी सगळ्यात पहिलं तर आपल्याला एक गोष्ट असावी लागेल, ती म्हणजे आपलं गोल. आणि इथे 1 याचा अर्थ ते आहे असं आपण गृहीत धरणार. सो इफ गोल इज इक्वल्स टू 1, म्हणजे गोल जर असेल तुमच्याकडे, ओके, ओनली देन, ओके, ओनली देन तुम्हाला एक प्लॅन पाहिजे. ओके. इफ प्लॅन इज इक्वल्स टू 1, देन ऑथेंटिसिटी इज इक्वल्स टू 1, देन फेथ इज इक्वल्स टू 1. ओके. प्लॅन, प्लॅन काय असतात ते भरपूर तुम्ही बनवले असतील. ऑथेंटिसिटी म्हणजे प्रामाणिकपणा. एक स्वतःसाठी आपण म्हणतो ना, की मी प्रामाणिक प्रयत्न केला. सो यू नीड दॅट, की यार येस, जे गोल आहे त्या गोलसाठी एक प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. देन आफ्टर फेथ, थोडासा भरोसा पण पाहिजे, कारण कुठल्याही गोष्टी लगेच मिळतील असं नाही होत. यू नीड सम पेशन्स अँड सम फेथ. आणि ह्या गोष्टी असल्यानंतर तुम्हाला सक्सेस मिळेल. ओके. यू हॅव गोल, बट याच्यापैकी काहीतरी नाही, जसं की प्लॅन नाही किंवा प्रामाणिकपणा नाही किंवा फेथ नाही, तिघांपैकी काहीतरी नाहीये. ओके. देन फेल्युअर आहे. इन्स्टेड की तुम्हाला गोल आहे तरी पण फेल्युअर येऊ शकेल, कारण प्लॅन नाही किंवा काहीतरी नाही. तर तिन्ही गोष्टी आपल्याला लागतीलच. बरं, याच्या पुढचा हिस्सा असा आहे की आपल्याकडे गोलच नाही. ओके. पहिला टप्पा जो आहे ना, तोच आपण मिस केला. देन आफ्टर काय आहे ऑप्शन? दुसरा ऑप्शन असा आहे की वी डोंट हॅव गोल, बट ओके, यू नीड विल टू फाइंड इट. तुम्हाला ते शोधण्यासाठी तयार राहावं लागेल. ओके. आणि ते जर असेल देन इट इज 1. देन आफ्टर अँड, इथे अँड ऑपरेटर, अँड असं लिहावं लागेल. आय यूज इट फ्रॉम सी. देन बी हेअर नाऊ. ही एक टेक्निक आहे की खूप मोठे मोठे काही स्वप्न रंगवण्याची गरज नाही, वर्तमानात राहणे. आणि ती जर एक आदत किंवा सवय असेल, देन तुम्हाला यू विल गेट अ गोल. ओके. तुम्हाला लवकरच एक गोल मिळेल. आणि गोल मिळाला की पुन्हा तुम्ही तुमचा जर्नी स्टार्ट करू शकता. प्लॅन बनवा, ऑथेंटिसिटी, देन फेथ, देन गो फॉर सक्सेस. इफ यू फेल, देन रिपीट इट. ओके. प्लॅन परफेक्टली, बी ऑथेंटिक अँड बी फेथफुल. यू विल गेट सक्सेस. सो दिस इज हाऊ जर्नी टू सक्सेस इज. तर याच्यासाठी आपल्याला पाच पाच नाही, हा बरोबर, 3 1 4 5 6 गोष्टी लागणार आहेत. तर आपण प्रोग्राम करताना तो समजून घेऊयात. ओके.
तर इथे सगळ्यात सुरुवातीला आपण लिहिलं गोल, व्हेरी फर्स्ट टार्गेट. यू नीड देन प्लॅन, देन ऑथेंटिसिटी, देन faith, then will to find, then नाव मोठं झालं की बी हिअर नाव. तो हे 6 व्हेरिएबल्स आहेत सध्या. हा, यात आपण सगळ्यात सुरुवातीला इफ ने फर्स्ट तुमच्याकडे गोल आहे का ते चेक केलं जाईल, कारण ती पहिली पायरी आहे. जर असेल तर ठीक. हॅलो रोशन. ओके, सो ऑन टाइम येत जा, सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, जेणेकरून आपल्याला पूर्ण टॉपिक कळेल. त्याच्यात तुम्हाला बॅचेसच्या अगोदर काही व्हॉट्सअप सुद्धा केले जातात. आणि हेही तुम्ही लक्षात ठेवा, जेव्हा सुट्टी असेल तेव्हा आम्ही स्ट्रिक्टली मेसेज करू, अदरवाईज आपली बॅच आपल्या टायमाला होणार म्हणजे होणार. तुम्ही यायचं, मीटिंगची तीच लिंक असणार आहे, क्लिक करायचं आणि कोणीतरी ऍडमिट करेल म्हणजे करेल. 2 ते 4 मिनिटात बॅच काही ना काहीतरी स्टार्ट होईल, मग पुढे 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 सरकेल. ओके, सो गेट टू द टॉपिक. पहिल्यांदा गोल चेक केला जाईल. यू हॅव अ गोल. जर असेल देन आफ्टर त्याच्यामध्ये, सो नेस्टेड इफ म्हणजे काय ते समजून घेऊयात. इफच्या आतमध्ये इफ लिहिणे याला म्हणायचे नेस्टेड इफ. नेस्टिंग, नेस्ट म्हणजे जाळी. ओके, त्या विशिष्ट एका काय म्हणू ते जाळीच्या वक्राकाराच्या आतमध्ये पुन्हा एक जाळी असते, त्याच्या आतमध्ये पुन्हा एक जाळी असते. सेम हे आहे, इट्स लाईक नेस्ट. ओके, तर मग इफ मध्ये इफ आहे, सो वी आर गोइंग टू कॉल इट ॲज नेस्टिंग. तो नेस्टिंग मध्ये पहिल्यांदा गोल चेक केला, त्याच्या आतमध्ये आपण पुन्हा एक इफ, आणि मग आता इथे एक एक गोष्ट चेक केली जाईल. डू यू हॅव अ प्लॅन फॉर दॅट? ओके, यू आर यू ऑथेंटिक? डू यू हॅव अ फेथ? ओके, सो जर हे सगळं काही असेल तर प्रिंट, अँड देन काय प्रिंट होईल? विल बी सक्सेसफुल सून. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, नेस्टेड इफ मध्ये तुम्हाला जोडी तर द्यावी लागेल, की पहिल्यांदा जो आतला इफ आहे त्याची जोडी लिहावी लागेल. बरं, आतला इफ कोणता आहे? हा आहे. यात जर काही कंडिशन फॉल्स आल्या असतील तर तुम्हाला एल्स लिहावं लागेल. आणि तुम्ही इथे विचार करा की जर या फॉल्स आल्या तर काय होईल, तर असं काहीतरी होईल. प्रिंट हो, यू नीड वन मोर अटेम्प्ट. बरं, आता ह्या इफची जोडी झाली. गो फॉर जोडी ऑफ दिस इफ. ओके, या इफची एक पेअर तुम्हाला इथे द्यावी लागेल. ओके, आणि या इफची इथे पेअर देऊयात आपण. बरं, इफच्या ह्या पेअरचा अर्थ असा आहे की गोल नाहीच आहे. मग अशा वेळेस दुसऱ्या काही गोष्टी चेक केल्या जातील. की गोल नाहीये ठीक आहे, पण ते गोल शोधण्याची तयारी आहे का, इच्छा आहे का. ओके, विल टू फाइंड, आणि हॅबिट ऑफ बी हिअर नाऊ. जर असं असेल तर यू विल गेट द गोल. एल्स ट्राय हार्ड. लेट्स चेक. यू विल बी सक्सेसफुल सून, कारण गोल एक आहे आणि ह्या तीनही गोष्टी आहेत.
इथे गोल 0 देऊयात. आता रन करतो. त्याने आउटपुट दाखवलं यू विल गेट गोल. तुम्हाला लवकरात लवकर गोल मिळेल. कसं काय डिसाईड झालंय? ते गोल 1 आहे. ओके सॉरी, गोल 0 आहे. तर इथे या इफ मध्ये तो आलाच नाही. सरळ त्याने ह्या एल्स मध्ये जम्प केली आणि या दोन व्हेरिएबल्सची व्हॅल्यू चेक केली. विल टू फाइंड वन, बी हिअर नाउ वन, देन प्रिंट आणि देन एल्स, असं काहीतरी केलं. ओके, सो टॉपिक तसा एक म्हणजे एकदम सिंपल आहे की आपण नवीन कुठलीच कीवर्ड वगैरे काहीच वापरली नाही. लाईक एल्स इफ लॅडरला तरी आपण एक नवीन कीवर्ड यूज करत होतो एल इफ, तर ती पण नाहीये. फक्त एक आहे का त्या इफ मध्ये इफ आहे. ओके, अँड इट डिपेंड. ठीक आहे. बरं, हा जो काही नेस्टेड इफचा प्रोग्राम आहे हा ज्यांना कळाला, ज्यांना पूर्ण कळाला त्यांनी 100 असं लिहा. ज्यांना पार्शली कळाला त्यांनी पर्सेंटेज मध्ये सांगा की 50% कळाला, 60% कळाला, 100. ओके, टाईप करून पटकन सांगा. श्रुतीला 100% कळालं. नाईस, थँक्यू. निकिता, प्रणाली, रोशन. रोशन ऑन टाइम जॉईन होता बरं का. येस सर. ओके ओके. आज बॅच लक्षात नव्हती की काय? नाही सर, लक्षात नव्हते सर. हे युट्यूबवर टाकून देसान का? काय काय? हे लेक्चर आजचं मी आता जॉईन झालो, मला काहीच कळलं नाही. चालेल चालेल, याचं रेकॉर्डिंग मिळून जाईल. तसं मागच्यांचे रेकॉर्डिंग्स आहेत, ते लेक्चर ॲज इट इज आपल्याला मिळतील. ओके, सो डोंट वरी. बॅक टू बॅक बॅचेस चालू आहेत. ओके, प्रणालीला 50% कळालं, निकिताला 100%. ओके, सो ठीक आहे. पहिलं तर अजून एक क्वेश्चन. या बॅचमध्ये मला कोणतरी म्हणलं होतं की गो फॉर हिंदी अँड इंग्लिश. तर तुमच्यापैकी सगळ्यांना मराठी कळते ना व्यवस्थित, की बॅच हिंदी इंग्लिशमध्ये कंडक्ट करायची? सगळ्यांना मराठी व्यवस्थित कळत असेल तर त्यांनी एकदा येस टाईप करा असं. ओके, सगळ्यांनी येस 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 टाईप करा. आणि ज्यांना हिंदी इंग्लिश हवे असेल त्यांनी हिंदी इंग्लिश असं टाईप करा. ओके ठीक आहे, चालतं. मला कोणतरी ह्याच बॅच माझ्या लक्षात नाही एक्झॅक्टली म्हणले, ते लेफ्ट पण झाले वाटतं. ओके, सो आपण याचा आता आहे ना एक्झॅक्ट पर्पज समजून घेऊयात. ओके, पहिलं तर आपण आता एकूण 3 प्रोग्राम करणार आहोत इथून पुढे. हां, फक्त नेस्टेड इफ साठी. सो बी केअरफुल. तिन्ही प्रोग्राम कसे आहेत ते पहा. आपण 3 व्हेरिएबल्स बनवणार. केअरफुल लक्ष द्या. तिघांची संख्या आपण इथे एंटर करणार. सो ए इज इक्वल्स टू इंटीजर, इथे इनपुट, आणि इथे विचारणार एंटर नंबर 1. इथे बी आणि इथे सी. आपल्याला ह्या 3 मिळालेल्या नंबर पैकी सगळ्यात मोठा नंबर शो करायचा आहे. ओके, व्हॉट आर ऑन आपल्याला या तिन्ही मिळालेल्या नंबर पैकी मोठ्यात मोठा नंबर शो करायचा आहे. आणि आपण हे 2 पद्धतीने करणार. एक इफ एल्स लॅडर पद्धतीने करणार आणि दुसरा नेस्टेड इफ पद्धतीने करणार. एक्झॅक्टली. ओके, तर आपण पहिल्यांदा लॅडर पद्धतीने करूयात. तर इथे आपण असं लिहिणार इफ ए इज ग्रेटर दॅन बी, मध्ये लिहिणार अँड ए मस्ट बी ग्रेटर दॅन सी. आपण पहिला डाव ए साठी खेळलो. ओके, की ए हा सगळ्यात मोठा आहे का ते बघायचं. ए हा बी पेक्षा मोठा पाहिजे, ए हा सी पेक्षा मोठा पाहिजे. मध्ये अँड ऑपरेटर दिला, याचा अर्थ दोन्ही कंडिशन ट्रूच पाहिजे. जर दोन्ही ट्रू असतील तर याचा अर्थ बॉस इज ए. त्यानंतर लिहिणार एलिफ. बघा, इथे ए इज ग्रेटर दॅन बी आणि ए इज ग्रेटर दॅन सी याच्यापैकी कोणीतरी फॉल्स आलं. म्हणजे थोडक्यात कोणीतरी मोठा आहे ए पेक्षा. एक तर बी असू शकेल, सी असू शकेल, किंवा दोघे असू शकतील. म्हणजे थोडक्यात ही कंडिशन फॉल्स आली. अशा वेळेस काय झालं का ए हा रेस मधून मागे पडला. ओके, सो ए इज नॉट एनी मोर इन द रेस. मग रेस मध्ये फक्त बी आणि सी उरले. दोघांचं कंपॅरिझन करा. बी हा सी पेक्षा मोठा आहे का?
जर असं असेल then who is the boss? B will be the boss. Else जर इथे B बॉस नसेल तर 100% तिसरा म्हणजेच C हा बॉस आहे. ओके, सो एकदा रन करतो आणि पुन्हा एकदा आपण बघूयात. शिफ्ट F10 केला. केअरफुल, आउटपुट माझं दिसत आहे असं गृहीत धरतो. एंटर नंबर 1. सो फर्स्ट नंबर आपण एंटर केला 45, देन 98 अँड देन 10. 10 दाखवलं 98 अँड सिरियसली इट इज लार्जेस्ट नंबर. ओके, सो कसं केलं त्याने? सगळ्यात सुरुवातीला ए हा बी पेक्षा मोठा आहे का ते चेक केला. सो 45 इज ग्रेटर दॅन 98. ओके, आणि हे बिलकुल फॉल्स आहे. ठीक आहे, कारण 45 98 पेक्षा मोठा नाही. नाही म्हणलं की इथून लगेच पत्ता कटला याचा. आता फक्त बी आणि सी उरले गेम मध्ये. मग बी आणि सी दोघांचं चेक केलं की बी इज ग्रेटर दॅन सी. 98 हा सी पेक्षा मोठा आहे आणि खरं आहे, आणि लगेच त्याने प्रिंट केलं बी. ओके, बरं, पुन्हा एकदा रन करूयात. यावेळेस तिसरी संख्या मोठी देऊ आपण. 10 20 अँड 30. यू कॅन सी हु इज लार्जेस्ट. 30 इज लार्जेस्ट. हाऊ? ए इज ग्रेटर दॅन बी, ए इज ग्रेटर दॅन सी. हे फेल गेला. त्यानंतर बी इज ग्रेटर दॅन सी, हे पण फेल गेलं कारण 20 हा 30 पेक्षा मोठा नाही. आणि ऍट लास्ट कोण उरला मग? सी, जो की सगळ्यात मोठा आहे. ओके, सो दिस वन इज सिम्पलेस्ट एलिफ और लॅडर प्रोग्राम ऑफ 3 नंबर. ओके, बरं, हा प्रोग्राम ज्यांना कळाला त्यांनी 100% असं टाईप करा किंवा 100 टाईप करा. हा प्रोग्राम कळाला? 100 100 100 टाईप करा प्लीज क्विकली. ओके, 100 प्रणाली. येस, इट्स व्हेरी इझी. आपण पहिल्यांदा ए म्हणजे थोडक्यात मॅच लावल्यासारखा गेम आपण इथे केला. ए बी देन ए सी. ओके, पहिला डाव ए वर. ए नाही येत तर मग विसरून जा, बी आणि सी पैकी कोणतरी आहे, आणि बी नसेल तर अल्टिमेटली सी आहे. सेम प्रोग्राम आपण आता करणार आहोत नेस्टेड इफ मध्ये. ओके, आणि सेम असंच आउटपुट राहील. तो आपण याला सध्या स्किप करूयात. या लाईन्सला स्किप करण्यासाठी आपण 3दा असा एक डॅश दिला. ओके, तो याला कोणी कोणी अपोस्ट्रॉफी पण म्हणतो, पण अपोस्ट्रॉफीचा वेगळा आहे. तुम्ही एकदा चेक करा कीबोर्डवर. ओके, हा अपोस्ट्रॉफीचाच आहे आपण. सो लेट्स चेक की नेस्टेड इफने हा प्रोग्राम कसा होईल. तर इथे आपण लिहिणार इफ ए इज ग्रेटर दॅन बी. इफ ए इज ग्रेटर दॅन बी, देन आपण प्रेस केला कोलन. एंटर केल्यावर त्याच्या आतमध्ये पुन्हा एकदा इफ लिहिला. ए मस्ट बी ग्रेटर दॅन सी. दिस गेट ट्रू, देन प्रिंट ए. सिक्वेन्शियली बघा, इथे जे इनपुट्स येतील त्याच्यामध्ये खूप साऱ्या प्रोबॅबिलिटीज आहेत. ओके, इथे जे इनपुट येतील ए बी सी मध्ये त्याच्यामध्ये खूप साऱ्या प्रोबॅबिलिटी आहे. कारण युजरचा हात आहे, तुम्ही त्याला थांबवू नाही शकत. तो काय टाईप करेल ते युजर काही टाईप करेल. मग या टायपिंग मध्ये कदाचित ए मोठा असेल, कदाचित बी मोठा असेल, कदाचित सी मोठा असेल. बरं, त्याच्या व्यतिरिक्त असंही असू शकेल. ओके, सी मोठा आहे पण बी हा ए पेक्षा मोठा आहे, किंवा बी हा ए पेक्षा छोटा आहे, म्हणजे प्रोबॅबिलिटी. बी सगळ्यात मोठा आहे पण ए हा सी पेक्षा मोठा आहे आणि त्याच्या उलटा. सो यू कॅन गेट इट की यार काही पण असू शकतं याच्यामध्ये, राईट. तर मग त्या प्रोबॅबिलिटीजला आपण फक्त 1 बाय 1 कन्सिडर करीत आहोत. तर पहिल्यांदा आपण अशी प्रोबॅबिलिटी कन्सिडर केली, ए इज ग्रेटर दॅन बी. ए हा बी पेक्षा मोठा आहे. ओके, ॲज्युम इट ॲज अ ट्रू की यार यस हा ए बी पेक्षा मोठा आहे. ओके, याच्या व्यतिरिक्त आतमध्ये नेस्टिंग मध्ये इफ ए इज ग्रेटर दॅन सी, सी पेक्षा ए मोठा आहे. जर असा असेल तर सगळ्यात मोठा शेवटी ए, मग आपण इथे प्रिंट केला. ओके, सो पहिल्यांदा आपण सगळेजण पॉझिटिव्ह राहिलो. ए हा बी पेक्षा पण मोठा आहे, ए हा सी पेक्षा पण मोठा आहे, देन यू आर गेटिंग ए. ओके, आता दुसरी केस अशी आहे की इथे हे जे आतलं इफ आहे ना, हे फेल्स किंवा फॉल्स आला. बरं, फॉल्स आला याचा अर्थ काय निघाला माहितीये? ए इज ग्रेटर दॅन सी हे फॉल्स आहे, याचा अर्थ असा आहे का सी हा ए पेक्षा मोठा आहे. ओके, हा फॉल्स आला याचा अर्थ सी हा कोणापेक्षा मोठा आहे? ए पेक्षा मोठा आहे. जर असा असेल तर प्रिंट सी करा. याने काय होईल की डायरेक्टली सी प्रिंट होईल. ओके, आणि अल्टिमेटली तो सगळ्यात मोठा आहे. कसं काय? कारण इथे ए बी ला बीट करून आला होता है ना. ए हा बी पेक्षा मोठा होता
आणि इथे ए पेक्षा सी मोठा आहे, अल्टिमेटली सी हा बी पेक्षा पण मोठा आहे, मग प्रिंट करून त्या डायरेक्टली, म्हणजे ते एल्स मध्ये आपण केलं थोडक्यात. ओके, सो इफ ए इज ग्रेटर दॅन बी, ए हा बी पेक्षा मोठा आहे, देन अगेन सी पेक्षाही मोठा आहे तर ए होईल. जर इथे फेल गेलं तर मग सी प्रिंट केला. आता नेक्स्ट नेगेटिव्ह सिनारिओ इज की ए इज ग्रेटर दॅन बी, इथेच आपण फॉल्स ठरलो. ओके, फॉल्स ठरलो म्हणजे काय झालं बरं, बी हा ए पेक्षा मोठा निघाला. ओके, ए इज ग्रेटर दॅन बी मध्ये बी इज नाव ग्रेटर दॅन ए. ओके, मग याचा अर्थ असा आहे की ए हा पिक्चर मधून निघून गेला, पिक्चर मध्ये फक्त दोन प्लेयर राहिलेत आता, एक बी राहिला आणि दुसरा सी राहिला. तर आपण इथे इफ, सॉरी माय बॅड, एल्स लिहा इथे, कारण इफ ची जोडी द्यावी लागेल ना आपल्याला, एल्स. याच्या आतमध्ये लिहिलं आपण इफ बी इज ग्रेटर दॅन सी, कोलन, देन प्रिंट ब्रॅकेट बी, आणि पुन्हा एकदा एल्स प्रिंट सी. याने काय झालं, बी हा सी पेक्षा मोठा आहे, हे जर फॉल्स आलं त्याचा अर्थ सी हा बी पेक्षा मोठा आहे, सी बी पेक्षा मोठा आहे म्हणजे अल्टिमेटली ए पेक्षा पण मोठा आहे, एल्स मध्ये आपण ते देऊन टाकलं. ओके, तर ह्या प्रोग्रामचा एकदा रीडिंग करा. हा प्रोग्राम आहे ना नेस्टेड इफचा, करतो कन्फ्यूज, पण याचा आउटपुट एक्झॅक्टली सेम आहे आणि ते आपण चेक करून प्रोग्राम दिला. F10, enter number 1 which is 45, number 2 98, इथे 98. So who is largest? Largest is 98. So आता त्यांनी कसं फाइंड आउट केलं ते सांगतो. 45, 98. So A is greater than B. 45 is greater than 98. Is this true? No, this is not true. Okay, 45 is not greater than 98. So हे false आलं. फॉल्स आलं म्हणजे तो डायरेक्ट एल्स मध्ये गेला. एल्स मध्ये त्याने पाहिलं इफ बी इज ग्रेटर दॅन सी, हा जो 2 नंबरचा 98 आहे हा या 3 नंबरच्या 98 पेक्षा मोठा आहे का, तर बिलकुल नाही, हे पण फॉल्स आलं. आणि मग तो गेला एल्स मध्ये आणि त्याने प्रिंट केलं सी. सी किती आहे, 98, आणि आपल्याला दिसतंय 98. ओके, नेस्टेड इफचा हा एक छोटासा प्रोग्राम. पर्सेंटेज मध्ये मला सांगा किती कळाला. ओके, ज्यांना 100 कळाल त्यांनी 100 लिहा, आणि सिरियसली ज्यांना 80%, 50% कळाल त्यांनी 50, 80 असं लिहा पटकन. श्रुती गॉट 100, निकिता 100, थँक्यू. रोशन कत्रे 90%, ओके गुड. आणि अजून एक प्रणाली, आर यू देअर? प्रणालीला 100% कळालं, ओके ठीक आहे. तर आपला तिसरा प्रोग्राम आहे, हा निर्णायक प्रोग्राम आहे, थर्ड वन. कारण इथे तुमच्या एक लक्षात आला असेल, कारण यार हे तर आपण इथे मस्तपैकी 3 ओळीतच केलंय, एवढी मगजमारी करायची काय गरज आहे. ओके, तर इफ एल्स ची मगजमारीची पण गरज आहे. काय गरज आहे ते आता आपण बघूया. नेस्टेड इफ साठी प्रोग्रामचा टॉपिक समजून घेऊ आपण काय. आपण असं समजा ऑनलाईनला एखादं ई कॉमर्सचा प्लॅटफॉर्म अवेलेबल करून देतो आहोत. व्हॉट आर वी डुईंग नाऊ, वी आर प्रोव्हाइडिंग ए प्लॅटफॉर्म फॉर ई कॉमर्स, आणि त्यात आपण 2 ऑप्शन देतो आहोत युजर्सना. तुम्हाला एक्झॅक्टली काय खरेदी करायचं आहे. आपण एक ऑप्शन दिला कम्प्युटर, आणि दुसरा ऑप्शन दिला आपण स्मार्टफोन. ओके, फर्स्ट वन इज कम्प्युटर अँड सेकंड वन इज स्मार्टफोन. ओके, असे 2 ऑप्शन दिले. आता हे दिसताना कसं दिसेल, एक कम्प्युटर आणि 2 स्मार्टफोन असं दिसेल. तर युजरने याच्यातला नंबर प्रेस करणं अपेक्षित आहे, त्याला काय पाहिजे. जर 1 पाहिजे असेल तर युजरने तिथे 1 प्रेस करावं. इथे आपण असं सध्या ठेवूयात, काम करू, /n ठेवतो मी. एंटर चॉईस, युजरने एंटर करावं 1 नंबर की 2 नंबर. ओके, तर मग ही जी चॉईस आहे ती आपली ए मध्ये येणार आहे. बी केअरफुल, कुठे येणार आहे, ए मध्ये. मग इथे आपण लिहिणार काय, लिहिणार ए इज इक्वल्स टू 1. ओके, आता मला सांगा 1 त्याने जर टाईप केलं तर याचा अर्थ त्याला काय पाहिजे बरं,
टाईप करून सांगा किंवा माईक ऑन करून सांगा. एखाद्या युजरने 1 टाईप केलं, त्याला काय पाहिजे? कम्प्युटर पाहिजे. करेक्ट. कम्प्युटर पाहिजे तर त्याला कम्प्युटरचे पर्याय दाखवा. मग आपण इथे पुन्हा एकदा असंच काहीतरी लिहिणार. ए इज इक्वल्स टू डायरेक्टली, ओके, तोच व्हेरिएबल वापरू आपण, काही अडचण नाही आपल्याला. इनपुट अगेन इंटिजर असं लिहूयात. इनपुट असं लिहू, ब्रॅकेट, सिंगल कोट, यात आपण ऑप्शन्स देणार कम्प्युटरसाठी. व्हॉट आर यू, सो डू यू नीड डेस्कटॉप /t or laptop /n, एंटर चॉईस. आता त्याने एक दाबलं तर त्याला आपण पुन्हा एकदा विचारणार, तुला काय पाहिजे? डेस्कटॉप पाहिजे का लॅपटॉप पाहिजे? एंटर चॉईस. ओके, गिव मी 1 सेक. एक छोटासा इमर्जन्सी कॉल आहे. ओके, सो लेट्स गेट टू द टॉपिक. आपण इथे कम्प्युटर असं सिलेक्ट जर केला असेल, युजरने कम्प्युटर असा इनपुट दिला. सगळेजण आहेत ना? एकदा हँड रेज करता का पटकन? ओके, थँक्स. एकच मिनिट. चलो आ जाओ. ओके, सो युजरने कम्प्युटर असं सिलेक्ट केलं तर त्याला आपण 2 ऑप्शन दाखवणार, डू यू नीड डेस्कटॉप कॉम्प्युटर और लॅपटॉप कॉम्प्युटर. ओके, आणि मग आपण त्याला विचारलं एंटर चॉईस, मग तो युजर चॉईस एंटर करणार. ओके, चॉईस एंटर केल्यानंतर पुन्हा एकदा इफ ए इज इक्वल्स टू 1. बरं, आता त्याने जर 1 सिलेक्ट केलं तर याचा अर्थ काय पाहिजे बरं त्याला? मला टाईप करून सांगा पटकन. सगळ्यांनी टाईप करा. एक 4-5 अक्षर टाईप करणं इज नॉट बिग डील. क्विकली तुम्ही टाईप करू शकता. वी टाईप सो मच कंटेंट फॉर व्हॉट्सअप चॅटिंग. ओके, सो त्याने 1 असं इनपुट दिलं तर ह्यावेळेस त्याला काय हवा आहे? डेस्कटॉप हवा आहे. मग त्याला आपण एक प्रिंट असं लिहून देणार, गुड फॉर स्टेडी अँड स्ट्रॉंग वर्क. स्थिर आणि मजबूत कामांसाठी डेस्कटॉप इज गुड, असं आपण दिलं. आणि इथे लिहूयात डेस्कटॉप असा शब्द. डेस्कटॉप इज गुड फॉर स्टेडी अँड स्ट्रॉंग वर्क. खरं तर याच्या पुढे त्याला त्या वस्तूचे फोटोज सगळ्या गोष्टी दाखवणं अपेक्षित असतं, बट स्टील वी आर नॉट गेटिंग इन टू इट. सरळ सरळ एक आउटपुट आपण दाखवलं. बरं, इफ ए इज नॉट इक्वल्स टू 1 म्हणजे दुसरं काय असू शकेल? दुसरं तो 2 असं प्रेस करेल. 2 प्रेस केलं म्हणजे त्याला काय अपेक्षित आहे? लॅपटॉप. सो प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट लॅपटॉप. लॅपटॉप इज गुड फॉर पोर्टेबिलिटी. नेक्स्ट. आता हे इनपुट एंटर झालं. बरं, इथे इफ ए इज नॉट इक्वल्स टू 1 देन तो 2 असू शकेल. 2 असू शकेल तर याचा अर्थ त्याला स्मार्टफोनचे ऑप्शन्स द्या. तर मग त्याच्या आतमध्ये आपण स्कॅन करणार. ए इज इक्वल्स टू इंटिजर इनपुट फर्स्ट वन. स्मार्टफोन्स मध्ये टाकता ऍपल अँड सेकंड वन अँड्रॉइड. मग इफ ए इज इक्वल्स टू दिस टाइम 1, यावेळेस जर 1 असेल तर त्याला आपल्याला ऍपल बद्दल काहीतरी सांगावं लागेल. तर इथे आपण प्रिंट
An apple keeps doctor away. An apples a day keep doctors away. Else. Print. Good for mob. असं काहीतरी लिहिलं आपण सहज. काय काय झालं बघा, आता आपण इथे जवळपास 6 ते 7 सिनारिओज कव्हर केलेले आहेत. सगळ्यात सुरुवातीला पहा, कम्प्युटर पाहिजे का स्मार्टफोन पाहिजे. सो वी आर गेटिंग इन टू कम्प्युटर. एक ओके, त्यांना लगेच 2 ऑप्शन दिला, म्हणजे कम्प्युटरसाठी 2 दिले, डेस्कटॉप का लॅपटॉप. सो वी नीड डेस्कटॉप. डेस्कटॉप इज गुड फॉर स्टडी अँड स्ट्रॉंग वर्क. शिफ्ट F10. यावेळेस आपण कम्प्युटर सिलेक्ट करू, लॅपटॉप असा ऑप्शन सिलेक्ट केला. लॅपटॉप इज गुड फॉर पोर्टेबिलिटी. त्यावेळेस 2 म्हणजे स्मार्टफोन, तर ॲपल का अँड्रॉइड. काय घेता मग, ॲपल. आणि ॲपल ए डे कीप्स डॉक्टर अवे. स्मार्टफोन, अँड्रॉइड. तो हा असा एक प्रोग्राम आहे ज्यामध्ये आपण युजर वाईज डिसाईड करीत आहोत की आपल्याला कुठले कुठले आउटपुट्स प्रोव्हाइड करायचे आहेत. ठीक आहे. सो सगळ्यांना कळालं असेल तर एकदा 100% असं टाईप करा प्लीज क्विकली. रोशन 100. Yes, all is there. सो हा आहे आपला नेस्टेड इफचा प्रोग्राम. आता याच्यावर तुम्हाला तेच प्रोग्राम्स करायचे का आपण जसं आता सध्या 2 नंबरसाठी केला, 3 नंबरसाठी केलं की 3 नंबर्स आपण नेस्टेड इफने यूज केले. सो तुम्हाला हेच 4 नंबरसाठी करायचं आहे. सो गेट 4 नंबर फ्रॉम युजर अँड शो लार्जेस्ट ऑफ देम विथ द हेल्प ऑफ नेस्टेड इफ. ओके, नेस्टेड इफच्या मदतीने 4 पैकी सगळ्यात मोठ्या, आणि थोडासा लेंदी राहील प्रोग्राम बट नो इश्यू. ठीक आहे, ओके. तो टू डू लिस्ट व्हॉट एव्हर इट टेक्स. ओके, ठीक आहे. ओके, तर याची पीपीटी मिसिंग आहे. सो सगळ्यांना वेळ असेल तर एकदा येस टाईप करता का, एक 10 मिनिट, अजून एक 10 मिनिट फक्त. हा, ओके, ठीक आहे. तर आपण एकदम नवीन टॉपिक स्टार्ट करतोय, आणि हे एवढी फक्त मगेश मध्ये याच्यासाठी का उद्या आपण बरोबर 4:15 वाजता जॉईन होऊयात. सो जो टॉपिक आहे तो आहे समथिंग अबाउट लूप. ओके, सो थिंक अबाउट थिंकिंग. आपल्याला विचार करायचा आहे आणि आपल्या विचारात विचार असले पाहिजे. सो असं काहीतरी जुगाड आहे याच्यामध्ये. आजचे जे टॉपिक्स आहेत ते आहेत व्हाईल, व्हाईल आणि व्हाईल. स्टार्ट. सो आतापर्यंत आपण जे केलं ते होतं टास्क. ठीक आहे, आतापर्यंत आपण जे परफॉर्म केलं ते काय केलं, टास्क. आणि ते कसे झाले ते पाहूयात आपण. सो साधारण आपल्या घरी कोणी मित्र आले असं गृहीत धरू आपण, आणि ते संख्येने बरेच आहेत, तर त्यांच्यासाठी काहीतरी स्नॅक वी वॉन्ट टू अरेंज. काहीतरी स्नॅक त्यांच्यासाठी अरेंज करायचं. तर आपण आपल्या छोट्या भावाला सांगितलं ब्रिंग कुरकुरे, आणि तो गेला घेऊन आला. नंतर पुन्हा दुसऱ्या वेळेस सांगितलं, पुन्हा तिसऱ्या वेळेस सांगितलं, पुन्हा चौथ्या वेळेस सांगितलं, 5व्या वेळेस, 6व्या वेळेस, 7व्या वेळेस, 8व्या वेळेस, 10व्या वेळेस. सो
क्युम्युलेटिव्ह कलेक्टिव्ह पॉइंट इज दॅट की आपल्याकडे 10 फ्रेंड्स आलेले होते, 8 फ्रेंड्स आलेले होते आणि 8ही लोकांसाठी एकदाच 8-10 पुढे आपल्याला पॅकेट आपल्याला पाहिजे होते. बट आपण त्याला एक एकदा सांगत होतो. आतापर्यंतची जी प्रोग्रामिंग आहे ती तशी चालू होती आपली. पहिल्या वेळेस त्याला सांगितलं कुरकुरे, दुसऱ्या वेळेस त्यांनी काहीतरी कुरकुरे ऐकलं, मग कुरकुरे तुरतुरे. सो असं करीत करीत शेवटी तो डॅमेज झालेला आहे. सिम्प्लिफाईड टास्क काय यातला? ब्रिंग 10 कुरकुरे, एकदाच सांगणे की बाबा 10 कुरकुरे आणून दे, संपला विषय. तर दिस इज सिम्प्लिफाईड टास्क आणि हे सिम्प्लिफिकेशन आपण आणणार आहोत लूप्स मधून. ओके, तो एक्झॅक्टली लूप्स कसे परफॉर्म करतील ते पाहून या. ओके, तर इथे एक लाईन प्रिंट करतो. हॅलो, हाऊज द जोश. ठीक आहे, असं तर कोणी म्हणत नाही पार्टीमध्ये आल्यावर, बट स्टील असं समजत आपण की वी आर इन सम पार्टी आणि खूप जण आहेत त्या पार्टीमध्ये आणि प्रत्येक जणाला भेटल्यानंतर आपण हे सेंटेन्स त्याच्या समोर म्हणतो. मग हे 10 जण आले तर 10 वेळेस म्हणावं लागेल. सो वी आर कॉपिंग इट फॉर 10 टाइम्स. इथे 10 वेळेस दिसत आहे, शिफ्ट F10 केल्यावर इथे इथे दिसत आहे. तो 10 वेळेस एकच स्टेटमेंट रिपीट होत आहे. ओके, तर जेव्हा असं रिपिटेशन येईल, ओके, एक्झॅक्ट रिपिटेशन येईल, तेव्हा आपल्या समोर एक ऑप्शन असणार आहे आणि त्या ऑप्शनचं नाव आहे व्हाईल. यूज कसं करायचं ते बघा. पहिलं तर हा आपला रिपीटेड कंटेंट आहे. ठीक आहे, आपण एक व्हेरिएबल बनवणार ए, ज्याची व्हॅल्यू सेट करणार 1. व्हेरी इझी, ए ची व्हॅल्यू 1. खाली व्हाईल ही एक कीवर्ड आहे ती लिहिणार. व्हाईलचा मराठी मिनिंग होतो जोपर्यंत. जोपर्यंत ए हा लहान किंवा बरोबरीत आहे 10च्या. व्यवस्थित बघा, व्हाईल ए इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 10. ए ची व्हॅल्यू किती आहे? 1. इथे लिहूयात आपण टेम्पररी 1. 1 हा 10 पेक्षा लहान आहे का? आहे. आहे म्हणलं की तो लगेच प्रिंट हॅलो हाऊस द जोश असं करणार. ठीक आहे, हे झाल्यानंतर ए ची व्हॅल्यू आपण 1 ने वाढवूयात आणि ते वाढवण्यासाठी हा शॉर्ट हँड ऑपरेटर आपण यूज केला. ए प्लस इक्वल्स टू 1. ओके, बरं. ए प्लस इक्वल्स टू 1 ने जी एक व्हॅल्यू होती ओरिजिनल ती 1 ने वाढणार. 1 वरून ती किती होणार? 2. ओके, तो 2 ही व्हॅल्यू झाल्यानंतर पुढे जर काही लाईन असतील, पुढे नाही जाणार. ठीक आहे, हे आता इथे इंडेंट कमी आहे ना, तर इथे नाही जाणार. तो त्या लूप मध्येच बघतो, ट्राय करून काही आहे का. नाही सापडलं तर पुन्हा या व्हाईल वर जातो. ठीक आहे, ह्या लाईन वर येतो. ह्या लाईन मध्ये चेक होईल. आता ए ची व्हॅल्यू 2 आहे, 10 पेक्षा लहान आहे का? हो आहे. आहे म्हणलं की पुन्हा एकदा प्रिंट होईल. ए ची व्हॅल्यू 1 ने वाढेल. ओके, वाढल्यानंतर ती 2 वरून होईल 3. नेक्स्ट पुन्हा व्हाईल वर जम्प करेल. म्हणजे हा एक चक्र तो पूर्ण करणार, सायकल. जशी आपली घड्याळ असते ज्यामध्ये एक विशिष्ट सेकंद काटा असतो. ओके, तो 60 वेळा फिरतो. 60 वेळा त्याची कंप्लीट एक चक्कर झाली का मग तिकडे मिनिट काटा एकदा सरकतो. मिनिट 60 वेळा फिरलं की 1 आवर कंप्लीट होतो. सिम्पली यातही तसंच आहे. त्याला आपण एकदा सांगून दिलं बाबा एक A1 आहे, ए शुड बी लेस दॅन इक्वल टू 10. दरवेळेस ए 1 ने वाढणार आणि जेव्हा ही वाढून 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 11 पर्यंत जाईल, ओके, तेव्हा काय होईल? 11 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 हे फॉल्स होईल. फॉल्स झालं की मग तो डायरेक्ट इथून जम्प करेल ह्या प्रिंटवर. ओके, ह्या प्रिंटवर आणि मग संपला तुमचा लूप. ओके, सो चेक करूयात आपण. शिफ्ट F10 बघा, हॅलो हाऊस द जोश दिसायला लागलं तेवढ्या वेळेस. बरं, इथे अजून एक शाळा करतो, ए कॉमा असं लिहितो. शिफ्ट F10. यू कॅन सी 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, 1 ते 10 पर्यंत अंक. म्हणजे थोडक्यात त्या ए ची प्रोग्रेस बघितली तुम्ही. पहिल्या वेळेस ए ची व्हॅल्यू किती आहे? 1. ए प्लस झाल्यानंतर ए झाला 2, मग झाला 3, मग झाला 4. बरं, हे ए हॅलो जोश काढून टाकू आपण, नुसता नंबर ठेवूयात.
सो व्हेरी व्हेरी कूल. 1 ते 10 पर्यंत मिळालेत आपल्याला. अजून थोडंसं शफलिंग करूया. ए ची व्हॅल्यू 2 घेऊयात. घेतली. इथे ए लेस दॅन इक्वल्स टू 20 घेतलं आणि ए प्लस इक्वल्स टू 2 केलं. आता 2 20 पेक्षा लहान आहे, 2 प्रिंट होईल. 2 ने वाढेल म्हणजे 2 वरून तो 4 वर जाईल आणि शिफ्ट F10 केलं. 2 चा पाढा मिळाला आपल्याला. 2 2 2 4 2 6 2 8 20 पर्यंत. सो व्हाईल लूप मध्ये हा 2 चा पाढा आपल्याला अशा पद्धतीने मिळाला. बरं, तर कोणाला काही अडचण बेसिक लूप मध्ये ऍटलिस्ट ओके, पाढे तर आपले खूप होतील, बट इन बेसिक लूप 100% कळाला असेल तर 100 असेल लिहा प्लीज. ओके, यस, थँक्यू प्रणाली, श्रुती, रोशन, कल्याणी. ओके, सो व्हाईलचा हा एक प्रोग्राम. आता यात आपण एक एक्सपेरिमेंट करू छोटासा. हा, आपल्याला पाढे लिहायचे आहेत ना, तर पाढ्यामध्ये 1 ते 10 हा लूप आपण असायला असं फिरवणार आणि इथे एक शाळा करणार. ए इंटू 2 लिहिणार. दिस लिटल थिंग काय होतं पाहूयात की 2 बे 2 चा पाढा म्हणजे झालं काय, ए ची व्हॅल्यू 1 होती, 2 गुणिले 1 पहिल्या वेळेस, दुसऱ्या वेळेस 2 गुणिले 2, तिसऱ्या वेळेस 2 गुणिले 3, म्हणजे 2 स्थिर आहे. ए वाढतोय, त्याचं मल्टिप्लिकेशन अशा पद्धतीने वाढत जातंय आणि 2 चा पाढा दिसतोय. नेक्स्ट इथे आपण करणार 29 शिफ्ट F10, सगळ्यात अवघड पाढा. 29 एक 29, 29 दुने 58, 29 त्रिक 87, 29 चौक 116, 45 आणि हे आपल्याला 290 पर्यंत ते संख्या दिसतात. म्हणजे 29 चा पाढा दिसतोय थोडक्यात. तुम्हाला प्रोग्राम असा आहे की 1 ते 30 पर्यंत पाढे प्रिंट करायचे. ओके, व्हॉट आर यू वॉन्ट टू, तुम्हाला 1 ते 30 पर्यंत पाढे करायचे आहेत. ओके, सो ट्राय करा. हे झालं व्हाईल. आता व्हाईल मध्ये खूप आहे, ओके, बट अगोदर आपण इफ, नेस्टेड इफ आणि ह्या 2 गोष्टी करूयात. तर इथे थांबूयात आपण आज. ओके, आणि उद्या कंटिन्यू करू. उद्याचा आपला बॅच टायमिंग असणार आहे 4:15. ओके, तर रोशन, निकिता आणि प्रणाली, काही अडचण नाही तुम्हाला? नो सर. ओके, सो टुमॉरो विल मीट ॲट 4:15. आणि आज काही अडचण असेल तर लगेच विचारा. यू कॅन टर्न ऑन द माइक अँड आस्क क्वेश्चन. ओके, सो ऑल क्लिअर असं टाईप करा. असाइनमेंट्स करा आणि जे असाइनमेंट्स होतील ते पोर्टलवर अपलोड करा. आणि लॉग इन तुमचं जर होत नसेल तर एकदा कॉन्टॅक्ट करा तुम्हाला ज्यांच्याकडून व्हॉट्सअप येत आहे त्यांच्याकडून. यात आता आहे ना, श्रुतीची फीस आलेली आहे, निकिता देणार आहे. प्रणाली फीस कधी भरणार आहे? ऑल क्लिअर. 2 days मध्ये. ओके, सो करून टाका. आणि रोशन भरलेली फीस? नो सर. ओके, ठीक आहे, चालेल. कधी भरणार? उद्या बघा सर. बरं, ठीक आहे, लवकरात लवकर करा कारण आपलं इव्हॅल्युएशन साठी. आता जसं इथे आज श्रुतीचे कंप्लीट झालेलं आहे, तुमचे होऊन जाते ना, सो उद्यापर्यंत करा शक्य आहे तर. सो थँक्यू. इथे स्टॉप सर, करूयात आपण. हा, बोला बोला. मी तुम्हाला एक ते प्रॉब्लेम विचारला होता. माझा पायथॉन मध्ये ते रिक्वायरमेंट्स नाही होते ते इन्स्टॉल. रिपो, हा, इमेज साठीच्या ना? हां हां. बरं बरं, ठीक आहे, चालेल. आहे का स्क्रीन शेअर करता येईल आता? आता हा, एक 2च मिनिट थांबता का सर, मी लगेच बरं, करते. ठीक आहे, हा चालेल चालेल मोबाईल वरती कॉल चालू आहे. चालेल, ठीक आहे. आज मला एका जणाने ना, अजून कोणाच तरी अडचण होता, प्रोग्राम रन नव्हता. भावेश इज नॉट कनेक्टेड ना? ठीक आहे, तो मग त्याची अडचण आहे.
सर आजच्या लेक्चरची लिंक पाहिजे होती युट्यूबवरची. हो चालेल चालेल, मिळून जाईल. हा आता रेकॉर्डिंग केलेली आहे, आता स्टॉप करतो मी आणि